नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सन ऑफ सरदार चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांचा 18 वर्षांचा मुलगा जलज धीर याचा विलेपार्ले येथे ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत त्याच्या एका मित्रालाही प्राण गमवावा लागला आहे. जलज धीर आपल्या 3 मित्रांसह बाहेर जात असताना त्याची कार वेस्टर्न एक्सप्रेसवे हायवेवर एका डिवायडरला धडकली आणि हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार गाडी एक 18 वर्षीय तरुण चालवत होता जो दारूच्या नशेत होता. रिपोर्टनुसार जलजने त्याच्या मित्रांना व्हिडिओ गेम खेळण्यासाठी गोरेगाव येथील घरी बोलवलं होतं. नंतर तो आणि त्याचे 3 मित्र साहिल मेंढा, सार्थक कौशिक आणि जेडेन जिमी लॉंग ड्राईव्हला गेले. ते वाटेत एका रेस्टॉरंटमध्ये थांबले आणि जेवले. तिथून परत निघाल्यावर साहिल ड्रायव्हिंग करत होता. त्यावेळी त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकावर आदळली. या अपघातात पुढे बसलेल्या साहिल आणि जेडेनला किरकोळ दुखापत झाली, पण जलज आणि सार्थक यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार साहिल मेंढा वेगाने कार चालवत होता आणि तो कथितरित्या दारूच्या नशेत होता. 120 ते 150 किमी वेगाने कार धावत होती. कार सहारा हॉटेलजवळ पोहोचल्यावर गोरेगावला जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करायचा की सर्व्हिस रोडचा वापर करायचा असा संभ्रम साहिलच्या मनात होता, असं जेडेन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या संभ्रमात त्याने आधी गाडी डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवली. या दरम्यान कारचं नियंत्रण सुटलं आणि ती महामार्गावरील दुभाजकाच्या खांबाला धडकली. अपघातानंतर जिमी जेडेनने घटनास्थळी उपस्थित असलेल्या 2 लोकांच्या मदतीने जलजला जोगेश्वरी पूर्व ट्रॉमा रुग्णालयात नेले आणि तेथून त्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान सार्थकला वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.